नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांडे. साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये बी एड्युकेटच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या या सदरामध्ये आपण चर्चा करतोय 26 मे ते 31 मे 2025 या सप्ताहातील चालू घडामोडींविषयी. भारताने स्टेल्थ फायटर जेट कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. भारताने स्वदेशी 5व्या पिढीच्या स्टेल्थ फायटर जेटच्या विकासास मान्यता दिली आहे. विशेषतः पाकिस्तान सोबत वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर ज्याचा उद्देश वायुदलाची क्षमता बळकट करणे आहे. डीआरडीओच्या नेतृत्वाखालील या प्रकल्पात अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान, सुपरक्रूज क्षमता, अंतर्गत शस्त्रसाठा व्यवस्था आणि आधुनिक अवियोनिक्स अवियोनिक्स समावेश असेल. हा प्रकल्प भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे आणि विदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देश आहे. सुमारे 10 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा असून तो भारताच्या धोरणात्मक प्रतिबंध क्षमतेला बळकटी देईल आणि भविष्यातील धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्करी वायुदलाच्या आधुनिकीकरणास मदत करेल. गोवा पूर्ण साक्षर घोषित सॉरी गोवा पूर्ण साक्षर घोषित. गोवा राज्यातील अधिकृतपणे पूर्ण साक्षर गोवा राज्याला अधिकृतपणे पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले. उल्हास अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत गोवाने 99.72% साक्षरता दर प्राप्त केला आहे. गोवा हे मिझोरम नंतर भारतातील दुसरे राज्य ठरले आहे ज्याने शिक्षण मंत्रालयाच्या 95% साक्षरतेच्या निकषांवर मात केली आहे आणि पूर्ण साक्षरतेचा दर्जा मिळवलेला आहे. उल्हास कार्यक्रम जो 2022 मध्ये सुरू करण्यात आला, यामध्ये प्रौढ शिक्षणावर भर देण्यात आला आहे. यात मूलभूत साक्षरता, गणित कौशल्य आणि जीवनोपयोगी कौशल्यांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा मोठा सहभाग या यशामागे आहे. 82 पंचायतींनी 100% साक्षरता साध्य केली आहे. हे यश समावेशक शिक्षणाबाबत गोवाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे आणि 2030 पर्यंत सार्वत्रिक साक्षरता साध्य करण्याच्या दिशेने इतर राज्यांसाठी एक आदर्श ठरतो. नीरज चोप्रा ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर झाले आहेत. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांची ऑडी इंडियाच्या नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. नीरज चोप्रा भारताचे ऍथलेटिक्स मधील पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते यांनी भालाफेकीत सातत्यपूर्ण अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यात 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक आणि 2025 दोहा डायमंड लीग मध्ये ऐतिहासिक 90.23 मीटर भालाफेक यांचा समावेश आहे. त्यांची समर्पित वृत्ती आणि यश ऑडीच्या ब्रँड मूल्यांशी सुसंगत आहे. राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 30 मे रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले. देशभरातील 15 उत्कृष्ट परिचारिका व्यावसायिकांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 1973 मध्ये हे पुरस्कार सुरू केले. हे पुरस्कार परिचारिकांच्या उत्कृष्ट सेवा, निस्वार्थ समर्पण आणि सहानुभूतीसाठी दिले जातात. प्रत्येक विजेत्याला प्रशस्तीपत्र, पदक आणि ₹1,00,000ची रोख रक्कम प्रदान करण्यात आली. हे पुरस्कार भारताच्या आरोग्य यंत्रणेमधील परिचारिकांच्या महत्वाच्या भूमिकेला अधोरेखित करतात. विशेषतः संकटाच्या काळात देशभरात 157 नवीन नर्सिंग कॉलेजेस स्थापन करण्याच्या प्रयत्नाद्वारे सरकार नर्सिंग क्षेत्र बळकट करण्यासाठी आणि उत्तम आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत आहे. भारत ऑस्ट्रेलिया स्थलांतर आणि ग्रीन हायड्रोजन करारावर सहमती. भारत आणि ऑस्ट्रेलियाने द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 2 महत्वपूर्ण करार अधिकृत केले आहेत. मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप करारामुळे व्हिसा प्रक्रियेतील सुलभता होईल आणि विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना आणि संशोधकांच्या देवाणघेवाणीला मदत मिळेल, ज्यामुळे दोन्ही देशांच्या कामगार गरजा पूर्ण होतील. त्याचवेळी दोन्ही देशांनी हरित हायड्रोजन टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्धार केला आहे, ज्याद्वारे स्वच्छ ऊर्जा संशोधन,
विकास आणि हरित हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक वापरासाठी सहकार्य केले जाईल. हे करार आर्थिक आणि पर्यावरणीय नातेसंबंध अधिक दृढ करतात आणि शाश्वत विकास व इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्याच्या वाढीव प्रतिबद्धतेचे दर्शन घडवतात. केरळमध्ये लवकरच मोसमी पाऊस सुरू झाला आहे. दक्षिण मोसमी दक्षिण पश्चिम मोसमी पाऊस केरळमध्ये 27 मे रोजी लवकर आला आहे, जो सामान्यपणे 1 जूनला येतो त्यापेक्षा काही दिवस आधी आहे. हा लवकर येणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, कारण यामुळे खरीप हंगामातील तांदूळ, डाळी आणि कापूस यासारख्या पिकांची वेळेवर बियाणे करणे शक्य होते, जे मुख्यत्वे मोसमी पावसावर अवलंबून असतात. भारतीय हवामान विभागाने 2025 साठी संपूर्ण भारतात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, ज्यामुळे शेती आणि ग्रामीण उत्पन्नाला चालना मिळेल. लवकर येणाऱ्या पावसामुळे अन्न महागाई नियंत्रित होण्यास मदत होते आणि अलीकडील दुष्काळानंतर जलसाठ्यांची भरपाई होते, ज्यामुळे देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण तयार होते. इस्रोने नेव्हिगेशन सॅटेलाइट NVS-01 यशस्वीपणे प्रक्षेपित केला. इस्रोने 29 मे रोजी GSLV-F12 रॉकेटवरून यशस्वीपणे NVS-01 सॅटेलाइट प्रक्षेपित केला. NVS-01 हा दुसऱ्या पिढीचा नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे, ज्यामध्ये देशांतर्गत विकसित केलेला अणु क्लॉक आहे, जो अचूक वेळ मापन आणि स्थान निर्धारणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा सॅटेलाइट भारताच्या NAVIC प्रादेशिक सॅटेलाइट नेव्हिगेशन प्रणालीला सुधारित करतो, जी नागरिक आणि लष्करी वापरकर्त्यांना विश्वासार्ह आणि अचूक स्थानिक माहिती प्रदान करते. हा प्रक्षेपण हे प्रक्षेपण भारताच्या सॅटेलाइट नेव्हिगेशन मधील धोरणात्मक स्वायत्तता मजबूत करतो आणि GPS सारख्या जागतिक प्रणालींवरील अवलंबित्व कमी करतो. याशिवाय तो वाहतूक, आपत्ती व्यवस्थापन आणि शेतीसह विविध उपयोगांमध्ये मदत करतो आणि इस्रोच्या गुंतागुंतीच्या अवकाश मोहिमातील वाढत्या क्षमतेचे उदाहरण ठरतो. भारताचा AI सुपर कम्प्युटर ऐरावत जागतिक स्तरावर 75व्या स्थानावर आहे. भारताचा AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुपर कम्प्युटर ऐरावत जागतिक टॉप 500 सुपर कम्प्युटर्सच्या यादीत 75व्या क्रमांकावर आला आहे. सीडॅक मध्ये स्थित असलेला ऐरावत 13 पेटाफ्लॉप्स पेक्षा जास्त क्षमता प्रदान करतो आणि तो कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग कार्यभारासाठी विशेष अनुकूलित आहे. हा सुपर कम्प्युटर आरोग्य सेवा, हवामान अंदाज, संरक्षण विश्लेषण आणि अंतराळ संशोधन यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांना सहाय्य ठरतो. हा यश भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील स्थान मजबूत करतो आणि राष्ट्रीय AI कार्यक्रमांतर्गत स्वदेशी संशोधन, डेटा स्वायत्तता आणि नवोपक्रम यासाठीच्या भारताच्या आकांक्षा पुढे नेतो, ज्यामुळे भारत उच्च कार्यक्षम संगणन क्षेत्रातील आघाडीच्या देशांमध्ये समाविष्ट होतो. हैदराबाद मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेत थायलंडने विजेतेपद मिळवले. थायलंडच्या सुचेता चुअंगथ्री हिला हैदराबादमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेत विजेतेपद मिळाले, ज्यामुळे थायलंडने या स्पर्धेत पहिल्यांदाच विजय मिळवला. या कार्यक्रमात ब्युटी विथ अ पर्पज या संकल्पनेअंतर्गत शिक्षण, महिलांचे आरोग्य आणि पर्यावरणीय मुद्द्यांसारख्या सामाजिक कारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. 100हून अधिक देशांच्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि भारताची प्रतिनिधी टॉप 10 मध्ये स्थान पटकावण्यात यशस्वी ठरली. या कार्यक्रमामुळे हैदराबादचे जागतिक पातळीवरील यजमान शहर म्हणून महत्व वाढले आणि आंतरराष्ट्रीय मीडिया कव्हरेजही मोठ्या प्रमाणावर झाले. सुचेताच्या विजयानंतर थायलंडमध्ये सांस्कृतिक अभिमान आणि जागतिक ओळख यांचा उत्सव साजरा करण्यात आला. भारताने महिला व्हॉलीबॉल चॅलेंज कप जिंकला. भारताच्या महिला व्हॉलीबॉल संघाने काठमांडू येथे झालेल्या NSC CAVA चॅलेंज कप 2025 मध्ये कझाकिस्तानला अंतिम फेरीत पराभूत करून विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला, ज्यामुळे त्यांची संघ भावना आणि कौशल्य ठळकपणे दिसून आले.
कर्णधार निर्मला शेट्टी हिला तिच्या उजव्या कामगिरीसाठी मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून गौरवण्यात आले. या विजयानं भारतातील महिला क्रीडा क्षेत्राची प्रगती अधोरेखित केली असून सरकारच्या वाढत्या पाठिंब्याचे प्रतिबिंबही उमटते. त्यामुळे दक्षिण आणि मध्य आशियामधील प्रादेशिक क्रीडा सहकार्य अधिक बळकट होते आणि आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी उत्साह वाढतो. सर्वोच्च न्यायालय पूर्ण क्षमतेवर पोहोचले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात तीन नवीन न्यायमूर्ती अंजरिया, विजय बिश्नोई आणि चंदूरकर यांनी शपथ घेतल्याने न्यायालयाची न्यायाधीशांची संख्या पूर्ण क्षमतेने 34 वर पोहोचली आहे. ही घडामोड प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि न्याय प्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. ऑपरेशन शील्ड मॉक ड्रिल्स सराव मोहीम. ऑपरेशन शील्ड या कोड नेम खाली देशभरात नागरी संरक्षणासाठी मॉक ड्रिल्स म्हणजे सराव मोहिमा विविध राज्यांमध्ये राबवण्यात आल्या. विशेषतः पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर तसेच श्रीनगर, अहमदाबाद आणि डोडा यासारख्या शहरांमध्ये या सराव मोहिमांचा उद्देश संभाव्य नागरी आपत्कालीन परिस्थितीकरता तयारी वाढवणे हा होता. 3,399 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी. भारतीय सरकारने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये मल्टी ट्रॅकिंग आणि मार्ग सुधारण्यासाठी 3,399 कोटी रुपयांच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांची मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत भुसावळ, जळगाव आणि छिंदवाडा, नैनपूर सारख्या महत्वाच्या विभागांमध्ये तिसरी आणि चौथी पट्टी वाढवणे यांचा समावेश आहे. या सुधारणा विद्यमान रेल्वे मार्गांची गर्दी कमी करतील, प्रवासी आणि माल वाहतुकीची कार्यक्षमता वाढवतील आणि खनिज व वस्तू वाहतुकीस सुलभता देऊन प्रादेशिक औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देतील. या प्रकल्पांमुळे बांधकाम दरम्यान रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असून पुढील काही वर्षात भारताच्या रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याचा सरकारचा व्यापक उद्दिष्टाला मदत होईल. नवीन अवकाश क्रियाकलाप विधेयक अंतिम रूपात मंजूर झाले. भारताने अवकाश क्रियाकलाप विधेयकाचा नवीन मसुदा अंतिम रूप दिले आहे, जो देशाचा अवकाश उद्योगातील झपाट्याने वाढणाऱ्या खासगी क्षेत्राच्या सहभागासाठी व्यापक कायदेशीर चौकट प्रदान करण्याचा महत्वपूर्ण कायदेशीर टप्पा आहे. हे विधेयक 2017 मध्ये पहिल्या मसुद्यापासून विविध टप्प्यात चर्चेत होते आणि आता ते संबंधित मंत्रालयामध्ये फिरवण्यासाठी तयार आहे. या विधेयकाला अंतिम रूप देणे भारताच्या अवकाश शासनाच्या आधुनिकीकरणाकडे एक महत्वपूर्ण पाऊल असून नवोपक्रमांना चालना देणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि भारताला जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत प्रमुख खेळाडू म्हणून स्थान देणे यासाठी उपयुक्त ठरेल. इंदूरने मध्य प्रदेशची पहिली मेट्रो लाईन सुरू केली. 31 मे रोजी इंदूरने मध्य प्रदेशची पहिली शहरी रेल्वे लाईन उद्घाटन केली आणि भारताच्या वाढत्या मेट्रो नेटवर्कमध्ये अधिकृतपणे सहभागी झाले. हा उद्घाटन सोहळा भोपाळहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हर्च्युअली केला, जो अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती सोबत जुळून आला. हा विकास राज्याच्या शहरी पायाभूत सुविधांमध्ये महत्वाचा टप्पा असून इंदूरमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे आणि वाहतुकीतील गर्दी कमी करण्याचे उद्दिष्ट साधतो. मायक्रोसॉफ्ट आणि योट्टा यांनी AI स्वीकारासाठी भागीदारी केली. मायक्रोसॉफ्ट आणि योट्टा डेटा सर्व्हिसेस यांनी भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्वीकार वेगाने वाढवण्यासाठी एक रणनीतिक भागीदारी जाहीर केली आहे. ही महत्वपूर्ण भागीदारी भारताच्या देशांतर्गत AI क्षमतेसह डिजिटल पायाभूत सुविधांना बळकटी देण्याचा उद्देश ठेवते. ही भागीदारी भारतातील सर्व प्रकारच्या उद्योगांसाठी अत्याधुनिक AI क्षमता सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे देशाच्या AI क्षेत्रातील महत्वाकांक्षा अधिक गती घेतील आणि भारताला AI तंत्रज्ञानात जागतिक आघाडीच्या स्थानी पोहोचवण्यात मदत होईल. भारतात IATA AGM चे यजमानपद भूषवणार. भारत सध्या 1 ते 3 जून 2025 दरम्यान नवी दिल्लीत 81व्या
इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएम आणि वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट समिटचे आयोजन करत आहे. हा महत्वाचा प्रसंग आहे कारण 42 वर्षानंतर भारताला पुन्हा एकदा या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे यजमानपद मिळाले. यापूर्वी IATA एजीएम भारतात 1958 आणि 1983 मध्ये पार पडले होते. नवी दिल्लीत IATA एजीएम चे आयोजन केल्यामुळे जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात भारताची वाढती प्रभावी भूमिका अधोरेखित होते. या कार्यक्रमामुळे आंतरराष्ट्रीय नेतृत्वाला भारताच्या वेगाने आधुनिक होत असलेल्या आणि विस्तारत असलेल्या विमान वाहतूक क्षेत्राची प्रत्यक्ष झलक अनुभवता येईल. प्रश्न मंजुषा. सध्या भारतीय राज्याने सध्या कोणत्या भारतीय राज्याने 95% साक्षरतेचा टप्पा ओलांडून देशातील दुसरे पूर्ण साक्षर राज्य होण्याचा मान आहे? उत्तर आहे गोवा. पहिले राज्य मिझोरम आहे आणि दुसरं गोवा आहे. दुसरं पूर्ण साक्षर राज्य होण्याचा मान मिळाला तो आहे उत्तर आहे गोवा. 31 मे 2025 रोजी कोणत्या आदरणीय भारतीय शासकाच्या 300व्या जयंतीचे स्मरण करण्यात आले? अहिल्याबाई होळकर. युरो स्वीकारण्याच्या सरकारच्या योजनांविरुद्ध आणि नव्या चलनावर जनमत संग्रहाची मागणी करत हजारो लोकांनी कोणत्या देशात निदर्शने केली? रोमानिया. गोव्याला पूर्णपणे साक्षर घोषित करण्यासाठी कोणती साक्षरता टक्केवारी साध्य केली? 99.72%. राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार 2025 कोणाद्वारे प्रदान करण्यात आले? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. सुनामी आणि दिल्ली बॉम्बस्फोटांच्या वेळी सेवाभावीपणासाठी कोणत्या परिचारिकेला फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार मिळाला? डिंपल अरोरा. मे 2025 मध्ये राबवण्यात आलेल्या ऑपरेशन शील्डचे उद्दिष्ट काय होते? आपत्ती तयारी आणि दहशतवाद विरोधी प्रतिसादाची चाचणी घेणे. 8 मे 2025 मध्ये छत्तीसगडच्या अंबिकापूर मधील व्यापाऱ्यांनी संप का केला? या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की करायचं मित्रांनो. मे 2025 मध्ये छत्तीसगडच्या अंबिकापूर मधील व्यापाऱ्यांनी संप का केला? कारण आहेत: ए. वीज दरवाढ, बी. जीएसटी विभागाच्या छाप्यामुळे, सी. बँक अपयशामुळे, की डी. वाहतूक करा. ठीक आहे मित्रांनो, तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की उत्तर कळवा आणि पुन्हा भेटूया आपण पुढील सप्ताहाच्या सदरामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बीडीकेचा युट्यूब चॅनल. धन्यवाद.